नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सध्याच्या घडीला भारतासह देशामध्ये दिल्लीमधल्या प्रदूषणाबद्दलची चर्चा रंगलेली आहे, परंतु आता दिल्ली मागेच मुंबईचा देखील नंबर लागलेला आहे। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सुद्धा प्रदूषणाचा टक्का वाढतो आहे, प्रदूषण वाढत आहे। सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकता, मी आमच्या ऑफिसमध्ये म्हणजे प्रभादेवीच्या गॅलरीमध्ये आहे आणि समोरची बिल्डिंग सुद्धा दिसत नाहीये। सगळीकडे हवेची गुणवत्ता खराब झालेली आहे, AQI वाढलेला आहे, इतकं धुकं आहे की समोरच्या ट्रेन सुद्धा स्पष्टपणे पाहणं अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे। हा सगळा ट्रेनचा रूट आहे जिथून सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे अशा दोन पद्धतीचे रूट जातात, दोन्हीही रूट दिसत नाहीये। इतकंच काय की समोरच्या बाजूची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग सुद्धा अस्पष्ट झालेली आहे। एकाच बाजूला नाही तर दादरच्या बाजूला सुद्धा समोरच्या रेल्वेज किंवा समोरच्या बिल्डिंग दिसत नाहीये। हवेची गुणवत्ता इतकी खराब झालेली आहे की यामुळे आता मुंबईकरांना श्वसनाचे रोग जडतात की काय अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीची भीती ही नागरिकांना वाटायला सुरुवात झालेली आहे। आणि याची दखल घेऊन आता मुंबई महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल, या दोन्ही यंत्रणांकडून आता हे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला जर मुंबईत अशा पद्धतीचं प्रदूषण जर झालं तर एकनाथ शिंदे हे भल्या सकाळी ग्राउंडवरती उतरायचे आणि ग्राउंड झिरोवरून या प्रदूषणाची माहिती घेऊन प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न करायचे। आणि तशीच पद्धत किंवा तशाच पद्धतीने BMCचे अधिकारी आज मुंबईमध्ये कुलाब्याच्या भागामध्ये उतरलेले होते, त्यांनी सुद्धा हे प्रदूषण कमी करण्यासाठीचे प्रयत्न केले। हे प्रदूषण का वाढतंय तर मुंबईमध्ये जे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामामधून निघणारा डस्ट असेल किंवा धूळ असेल त्यामुळे सुद्धा मुंबईमध्ये प्रदूषण वाढले का अशा पद्धतीची चर्चा सातत्याने होत असते। या समोरच्या बाजूला जी रेल्वे जाते आपण ती बघतोय, ती रेल्वे झाडामधून गेल्यानंतर थेट अदृश्य होते, ती रेल्वे शेवटपर्यंत पाहणं आपल्याला शक्य होत नाहीये। आणि जो समोरचा जो भाग आहे त्या समोरच्या भागामध्ये संपूर्ण ढग आहे की काय असं सुद्धा दिसतंय, बिल्डिंग दिसत नाहीये। त्यामुळे यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता किंवा यावरून तुम्ही तर्क लावू शकता की मुंबईमध्ये कशा पद्धतीने प्रदूषण वाढते आहे आणि या प्रदूषणाचा टक्का कसा वाढतो आहे किंवा या प्रदूषण किती मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये वाढतं आहे। सरकार काय करतंय, BMC काय करतंय असे प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहेत। पण आताच्या घडीला मुंबईमध्ये जो AQI म्हणजेच हवेची गुणवत्ता जी आहे ती 167 AQI पर्यंत पोहोचलेली आहे, जी साधारणतः असमाधानकारक या कॅटेगरीमध्ये मानली जाते। आणि या असमाधानकारक जर हवेची गुणवत्ता मुंबईमध्ये असेल तर साहजिकच मुंबईकरांचं हे जगणं हे आता हैराण झालेलं आहे, त्यांना अवघड जाणार आहे। प्रदूषण का वाढतंय तर मुंबईच्या MMR रिजनमध्ये ज्या ऑटोमोबाईल्स कंपन्या आहे त्यांच्यामधून निघणारं प्रदूषण असेल किंवा मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये सातत्याने जे बांधकाम वाढतं आहे, इमारतींचं बांधकाम असेल किंवा उद्योगांचं बांधकाम असेल, त्यामध्ये तिथून जो सूक्ष्म कचरा निघतो, जे वायू निघतात त्यामुळे सुद्धा हे प्रदूषण वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। सुका कचरा किंवा ओला कचरा हा सुद्धा प्रश्न अद्यापही कायम आहे, कारण ज्या पद्धतीने आजूबाजूच्या भागामध्ये कचरा जाळण्यात येतो त्या कचऱ्यातून जो धूर पडतो तो धूर हा मुंबईच्या ढगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये जे गव्हाचा पराली म्हणजे गहू काढल्यानंतर जो उर्वरित भाग उरतो ते जाळल्यानंतर दिल्लीमध्ये प्रदूषण सुरू होतं, अशी जी सातत्याने बूम उठते। आता मुंबईच्या आजूबाजूला जो कचरा जाळला जातोय त्यामुळेच हे प्रदूषण वाढतंय काय असं सुद्धा सांगितलं जातंय। वीज निर्मिती केंद्र असतील किंवा वाहनांमधून निघणारी धूळ हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या एकाच वेळी अनेक गाड्या या एका रस्त्यावरती जर आल्या तर त्यामधून निघणारा जो धूर आहे त्या धुरामुळे सुद्धा मुंबईचं प्रदूषण वाढतं आहे। वाहतूक कोंडीचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि सध्याच्या घडीला मुंबईच्या आजूबाजूला जे 5 टोलनाके आहे या 5ही टोलनाक्यांवरती वाहनांना एक प्रकारे जी त्यांचा जो कर आहे किंवा टोलचा जो पैसा वाहनधारकांना द्यावा लागतो तो माफ करण्यात आलेला आहे। त्यामुळं या वाहतूक कोंडीचा प्रभाव कमी होणार का असं सुद्धा सांगितलं जात होतं, पण तसं काही आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये। पण यामुळे सुद्धा आता दुष्परिणाम होऊ शकतात। या दुष्परिणामाचे काय परिणाम मुंबईकरांना भोगावे लागू शकतात हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे श्वसनाचे आजार। जर अशा वातावरणामध्ये मुंबईकर बाहेर पडत असतील, कामावर जात असतील, नोकरीवर जात असतील किंवा अनेक गोष्टींसाठी लोक महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून मुंबईत येत असतात, मग अशा वेळेला दम्याचा त्रास असू शकतो, निमोनिया, क्षयरोग किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांचे आजार। या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही काही काळ जरी असलात तर तुम्हाला डोळ्याची जळजळ व्हायला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्वचेची ॲलर्जी। असे काहीसे आजार हे मुंबईकरांना जडू शकतात जर हे प्रदूषण कायम राहिलं तर। आणि सगळ्यात मोठा धोका या प्रदूषणाचा कुणाला आहे तर घरातले लहान मुलं असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील
किंवा श्वसनाच्या आजारांनी आधीच त्रस्त असलेले जे लोक आहेत त्यांना या प्रदूषणाचा, या ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम होऊ शकतो। आता ह्याच्यावरती राज्य सरकार असेल किंवा BMC असेल ते काय करते, तर BMC सातत्याने मुंबईतल्या प्रदूषणाचा आढावा घेत असतं। जे आता BMCचे प्रशासक आहे भूषण गगरानी यांनी यापूर्वीच याच्यावरती एक बैठक घेतलेली आहे आणि बैठक घेतल्यानंतर त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहे। कुलाबा असेल किंवा अन्य आजूबाजूचे भाग असतील तिथे आज सकाळी सुद्धा क्लिनिंग करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने मुंबईचं हे प्रदूषण वाढते त्यावरती सुद्धा भूषण गगरानी यांनी अत्यंत महत्त्वाचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत आणि राज्य सरकारकडून सुद्धा या प्रदूषणावरती उपाययोजना करण्यात येत आहेत। परंतु एक बाजू खरी आहे की मुंबईचं प्रदूषण अद्यापही कमी झालेलं नाही आहे। हवेची गुणवत्ता असमाधानकारक आहे, त्वचेसाठी, डोळ्यांसाठी किंवा श्वसन रोगासाठी पोषक असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं। त्यामुळं मुंबईचं प्रदूषण कधी कमी होणार, नागरिकांना दिलासा कधी मिळणार, या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही आहे, कारण हवेची गुणवत्ता ही ढासळत चाललेली आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? सरकारच्या आणि BMCच्या कारभारावरती किंवा त्यांनी केलेल्या उपाययोजनांवरती तुम्ही कितपत समाधानी आहात आणि मुंबईमध्ये जे ढासळतं आरोग्य आहे किंवा प्रदूषणामुळे जे लोकांचं आरोग्य धोक्यात येत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवून कळवू शकता। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।